अरे यार त्या रात्री आपल्यासाठी उभा राहतो तो. अरे प्रत्येक मॅटर मध्ये सगळ्यात आधी येईल तो. आणि असे लई उपकार आहे त्याच्या माझ्यावर. चांगलंय बाबा. कुठे आहे तू? ये ना घरी लवकर. काय लावलं काही काय परत परत फोन लावते कामात आहे मी. ठेव फोन. अरे भाई कोण होतो तो? अरे असेच येते 2-3 तुकडे कधी फेकले ना लगेच शेपटी आलो झालो देतात ते मागे. भाई तर भाई आहे पण. एवढा बाई बाई करतोय तू. तुला माहितीये खरे उपकार कोणाचे तुझ्यावर? कोणाचे? प्रश्नच नाही तुझ्या मायबापाचे. अरे तू एवढं म्हणतोय ना तू तुझ्या मॅटर मध्ये येईन. अरे त्या मायबापाचं काय ज्यांनी तुझ्यावर कधी संकट येऊ दिलं नाही. अरे असे 10 बाई जरी आले ना तरी तुझ्या मायबापाची कधी जागा घेऊ शकत नाही. तुझ्या त्या बाईला जाऊन विचार त्याचं तरी खरंय का? ज्या बाईचं तू म्हणतोय तो अर्ध्या रात्री येईन त्या मायबापाचं काय जे तू आजारी असताना रात्रभर जागले होते. आज तुझे काही बोलतोय ना हे बोलायला सुद्धा तुला एवढ्याला नाही शिकवलंय. आता तू ठरव खरे उपकार कोणाचे. शेवटी तुला एकच सांगतो ज्या दिवशी तुझ्यावर मोठं संकट येईल ना त्या दिवशी तुझ्या आई वडीलच तुझ्या पाठीमागे तुला उभे दिसतील.